पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा, दिनांक 28 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषदेच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांच्या बाबतीमध्ये एक मोठी अपडेट या ठिकाणी आलेला आहे। त्या संदर्भामध्ये ग्रामविकास विभाग यांच्या उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी एक पत्रक निर्गमित केलेलं आहे। तर हे पत्रक नेमकं कोणतं आहे, या बदल्याच्या संदर्भामध्ये कोणती अपडेट आलेली आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर विनंती फक्त एकच की या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला टच करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे आपल्याला मिळत राहतील। तर बघा, नेमका शासन परिपत्रक काय आहे, तर हे शासन परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांच्या प्रती हे निर्गमित झालेला आहे। आणि या शासन परिपत्रकाचा जो विषय आहे तो म्हणजे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतर जिल्हा बदल्यांबाबत हे पत्रक निर्गमित झालेलं आहे। आणि या जिल्हांतर्गत बदलीमध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत, तर बघा, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन 2025 करता जे शिक्षक हे दिनांक 30 जून 2025 रोजी वयाची 53 वर्ष पूर्ण करतील असे जे शिक्षक आहेत, अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत त्यांना पात्र धरायचं आहे। त्याच्यानंतर सन 2022 मध्ये ज्या शाळा अवघड क्षेत्रामधून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत, अशा शाळांमधील 3 वर्ष सलग सेवा पूर्ण केलेल्या ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची विनंती अर्ज करूनही सन 2022-23 मध्ये बदली झालेली नव्हती, अशा शिक्षकांना ग्राम विकास विभागाच्या 18/6/2024 रोजीच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 1.7.2 येथील तरतुदीनुसार सन 2025च्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून एक विशेष बाब म्हणून परत एकदा संधी या ठिकाणी द्यावी। तसेच 28 फेब्रुवारी 2025 मधील अनुक्रमांक 1 येथे नमूद केल्यानुसार सदर शिक्षक टप्पा क्रमांक 7 करिता बदली पात्र होणार नाही। जिल्हा परिषदांनी विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीची कार्यवाही जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यापूर्वी तातडीने पूर्ण करून घ्यावी, अशा प्रकारच्या सूचना आहे या शासन परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याबाबत टप्पा क्रमांक 7 राबविण्यात यावा। तथापि त्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागा निश्चित करताना समानीकरणासाठी रिक्त ठेवण्याची पदे विहित तत्वानुसार निश्चित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी। आणि पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी विनंती केल्यास त्यांना विशेष संवर्ग 1 मधून बदली पात्र ठरविण्यात यावे। तर अशा प्रकारच्या ज्या काही सूचना आहेत, या सर्व सूचना जिल्हांतर्गत बदलीसाठी दिलेल्या आहेत। तर आंतरजिल्हा बदलीमध्ये नेमका कोणकोणत्या गोष्टीमध्ये कोणकोणत्या बाबीमध्ये बदल झालेला आहे, तर बघा, सन 2025 या वर्षात नवीन शिक्षक पदभरती होणार असल्यामुळे विभागाच्या दिनांक 23/8/2023 रोजीच्या पत्रान्वये सूचित केल्यानुसार दिनांक 23/5/2023 रोजीच्या शासन निर्णयातील 2.8 मध्ये नमूद आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता रिक्त पदांची टक्केवारी 10% पेक्षा कमी असणे गरजेचे आहे। अशा प्रकारची अट ही 23/5/23 रोजीच्या शासन निर्णयामध्ये घातलेली होती आणि ही अट आंतरजिल्हा बदलीकरिता 2024-25 करिता शिथिल करण्यात येत आहे। अशा प्रकारच्या सूचना हे या ठिकाणी दिलेल्या आहेत। तथापि शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापूर्वी नवीन शिक्षक पर्याप्तपणे उपलब्ध झाल्याची खात्री करणं हे मात्र आवश्यक राहणार आहे। आता आंतरजिल्हा बदलीसाठी दिनांक 30 सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारावर मिळालेल्या संच मान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शविण्यात याव्यात। तसंच सदर संच मान्यतेनुसार ज्या जिल्हा परिषदामध्ये शिक्षक अतिरिक्त असतील, अशा जिल्हा परिषदेमध्ये अन्य जिल्हा परिषदेतील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली अनुज्ञेय असणार नाही। तर अशा प्रकारचे बदलीच्या संदर्भामध्ये जे काही बदल आहेत, हे बदल हे या शासन निर्णयाद्वारे दाखवण्यात आलेले आहेत।